राज्यातील शेतकरी व दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळ मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग उपोषणाला प्रारंभ केला आहे। याच आंदोलनाला आता जिल्ह्यातील अनेक भागातून शेतकऱ्याची साथ मिळत असल्याचे दिसून येत आहे। मंगळवारी सकाळी शेकडो शेतकरी व दिव्यांग बांधवांनी चांदूर बाजार तहसील कार्यालय येथे मुंडन आंदोलनात सहभाग घेतला। यासोबतच पूर्णा मध्यम प्रकल्प येथे अनेक शेतकरी व प्रहार कार्यकर्ते माध्यमातून आत्मदहन आंदोलन करण्यात आले आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ, मनरेगाच्या मजुरीत वाढ, शेतमजुरांना विमा संरक्षण, सेंद्रिय खतांना अनुदान तसेच दूध उत्पादकांना योग्य दर या प्रमुख मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीजवळ 3 दिवसापासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले। मंगळवारी आंदोलनाचा 3रा दिवस असतानाही कोणताच तोडगा निघाला नाही। आता या आंदोलनामुळे प्रशासनाची झोप उडाली असून तात्काळ मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे। नारेबाजी देत सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध तहसील कार्यालय येथे संतोष किटुकले तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात तर विश्रोडी धरणामध्ये मंगेश देशमुख यांनी केला आहे। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते। शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा